स्थानिक आमदार सीमा हिरेज यांनी विरोध केलेला होता बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला. त्या स्वतः आपल्या सोबत आता आहेत. सीमाताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. खूप मोठी चर्चा आहे. बडगुजर निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने पक्षप्रवेशासाठी. आपली प्रतिक्रिया या संदर्भात? आमचा विरोध तर कायमही आहे. कालही मी सोशल मीडियावर पोस्ट केलेलं होतं. कारण अशा देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणं अवघड आहे आणि त्याचबरोबर आज प्रवेश करता येईल याची मला काही कल्पना नाही. आज मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी आज शाळेमध्ये आलेली आहे. त्यामुळे याच्यावर जास्त न बोलणं बरं. सीमाताई, तुमचा विरोध काय या पक्षप्रवेशाला? जर पक्षश्रेष्ठींना असं वाटतंय की त्यांना आपण पक्षात घ्यावं? विरोध याकरता होता की ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढले त्यांचे अनेक मुद्दे मी यापूर्वी मीडियाला दिले की जे देशद्रोही आहेत, जे बंडखोर आहेत किंवा ज्यांनी गोळीबार केलेले आहेत अशा लोकांबरोबर पुन्हा आपल्याच पक्षात घेऊन आमच्याच मतदारसंघात आहेत ते. त्यामुळे नेहमीच वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येणार, काम एकत्र कसं करणार अशा लोकांबरोबर. त्यामुळे विरोध होता. सीमाताई, या मुद्द्यावरनं सध्या भाजपमध्ये दोन गट पडलेत असं तुम्हाला वाटतंय या पक्षप्रवेशावरनं? नाही, मला काहीच कल्पना नाही की कोणता गट आहे कोणता नाहीये, परंतु आमचा विरोध आहे. सीमाताई, बडगुजर यांना पक्षात घ्यावं, त्यांचा प्रवेश करावा असं कोणकोणत्या नेत्यांना वाटतं असं आपल्याला वाटतं? ते तर मला काही कळालं नाही. कारण इतर लोकांच्या सांगण्यावरून समजलं की वरिष्ठांनी प्रवेशाचं त्यांना आज वेळ दिलेली आहे, परंतु कोण त्याकरता तयार होतं आणि कोण नाही हे काही कल्पना नाही. फक्त आमची जी भूमिका होती ती मी यापूर्वी मांडली आणि ती कायम आहे. आपली भूमिका आपण कोणकोणत्या नेत्यांसमोर मांडलेली आहे? सीमाताई, एक शेवटचा प्रश्न आहे. आपली भूमिका कोणकोणत्या नेत्यांसमोर मांडली आहेत आपण?